पूर्वी जी होती ती कर्मावर अवलंबून होती, परंतु आता ती जन्मावर आली. म्हणजे जातीपातीचं राजकारण न करता भविष्याचा विचार करा, आपल्या मुलाबाळांचा विचार करा, या देशाचं संरक्षण कोण करू शकतो हा विचार करा. मित्रांनो, खरं वास्तविक पहिलं समाजकारण केलं पाहिजे आणि मग राजकारण केलं पाहिजे. डायरेक्ट तुम्ही लोकसभेला जर उभा राहत असेल तर ही जनता तुम्हाला खपवून घेणार नाही. दादांचं कार्य तुम्ही 15 वर्ष पाहताय. प्रत्येक घराघरात प्रत्येक गावागावात पोहोचलेला माणूस आणि जनता दरबार जो आठवड्यातून 2 वेळा भरतो, जर रविवारी आणि जर गुरुवारी जर पाहिला तर त्या ठिकाणी मला वाटतं भारतामध्ये कोणतेही खासदार असा जनता दरबार भरवत नाही आणि तो आपला दादा भरवतात. तेव्हा अशा गुणी माणसाला निवडून देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्हाला नारायणगावकरांना एकच विनंती करतो की भविष्याचा विचार करा, पायापाशी बघू नका, जातीपातीचं राजकारण करू नका आणि शिवाजीदादांना लोकसभेत लोकांना परत पाठवा का तर ते मंत्री होणार आहेत हे परत लक्षात ठेवा. आपल्याला यावेळी 3 कामं करायचे, दादांना निवडून द्यायचे, मोदींचे हात बळकट करायचे, आपला देश संरक्षणासाठी भक्कम करायचा आणि दादांना मंत्रिपद मिळायचं. यासाठी आपण सर्वांनी एका 29 तारखेला भविष्यवाण्याच्या चित्रावर बटन दाबून आपण सर्वांनी दादांना विजयी करावा ही संविनंती करून मी या ठिकाणी टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.